वास्तविक खरंच काय इतिहास आहे हा यांचा, हा सर्वांना कळायला पाहिजे. शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत असेल, मोठे मोठे भाषण. आता सांगितलं सावळीवीरला आम्ही MIDC आणणार आहेत आणि शेतकऱ्यांना तिथे पाणी नाही, ते 2 TMC पाणी आरक्षित केलं. सावळीवीरलाच मी काल होते, तिथे संपूर्ण शेतकऱ्यांनी तिथली दुरावस्था सांगितली. सोमय्याचा कारखाना कसा बंद झाला, इथे पाण्याचा कसा प्रश्न आहे. परंतु आता त्यांना माहित होतं का महायुतीचं सरकार पडणार आहे आणि महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. त्यामुळं साहेब म्हणतात ते सावळीवीरच्या MIDCच्या प्लॉटचं पण वाटप वगैरे करून झालेलं आहे. पुढे काही येऊ अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे. मी एक तुम्हाला सर्वांना सांगते, मी एक गृहिणी आहे. कुठल्याही सत्तेच्या लालसेपोटी मी आज याच्यासाठी उभी राहिलेले नाही. सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता का काकी तुम्ही माघार घेऊ नका, या दहशतीला संपवण्याचं काम तुम्ही करा. आणि माझ्या पाठीशी थोरात साहेब, अनेक मान्यवर उभे राहिले, निलेशजी लंके साहेब, सगळ्यांनी मला खूप आधार, सगळ्या गोष्टीचं सहकार्य केलं. आणि मी एक सुज्ञ गृहिणी म्हणून ठरवलं का 50 वर्षापासून सत्ता उपभोगतात, 35 वर्षापासून आमदार, मंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री सगळे पद त्यांच्या घरात असताना शिर्डी मतदारसंघात कुठेही सुधारणा नाही. साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना विठीस धरलं जातं, त्यांना कुठेही परमनंट केलं जात नाही, त्यांची पगारवाढ केली जात नाही. फक्त मीडिया समोर खोटे नाटे भाषणं आणि आश्वासनं हे दिले जातात. तर आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी सर्व शिर्डी मतदारसंघातील बंधू भगिनींना आवर्जून सांगते, मी एक गृहिणी, सुज्ञ सामान्य गृहिणी आहे, एक शेतकरी प्रतिनिधी आहे. आपण आपले बहुमोल मत देऊन मला जर विधानसभेत पाठवलं तर निश्चितच या प्रश्नांना मी वाचा फोडल. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे राहाल असं माझी विनंती आहे. परत एकदा मी साईबाबांच्या चरणी लिहित होते, साईबाबा की, साईबाबा की. माझा हात, आपली साथ, दहशतीवर मात. ही दहशत संपवली पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.